मुंबईत पावसाला सुरुवात झाली की सकल भागात पाणी साचतं आणि सगळ्यात पहिला समोर व्हिज्युअल्स येत आहेत ते किंग्स सर्कलमधून, जिथे पाणी साचलेलं आहे। आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। रुपाली, आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा ही घडामोड घडताना दिसतेय जेव्हा किंग्स सर्कल परिसर पाण्याखाली गेलेला आहे। जेव्हा जेव्हा मुंबईत पाऊस होतो तेव्हा किंग सर्कल हा जो परिसर आहे तो कायमच पाण्याखाली जात असतो। सध्याची आपण परिस्थिती पाहत आहोत की मुंबईमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे, पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतलेली नाहीये आणि अशाच परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा किंग सर्कल परिसरामध्ये आपण बघतो पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सायन पोलीस स्टेशन असेल आणि त्याच्या पुढचा हा जो संपूर्ण पट्टा असेल, जो सायन धारावीकडे जाणारा मार्ग आहे, या संपूर्ण रस्त्यावरती आपण पाहिलं तर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी आहेत, सोबतच पोलीस आहेत, ट्रॅफिक पोलीस आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक सगळे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र दरवेळीप्रमाणे यंदा देखील किंग सर्कल या संपूर्ण परिसरामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। सध्याच्या एकूण स्थिती बघितल्यानंतर या ठिकाणी कोणतीही वाहतूक थांबलेली नाहीये, खोळंबलेली नाहीये, मात्र वाहतुकीची गती नेमकी जी आहे ती मंदावलेली आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो की दादरकडून चेंबूरकडे जाणारा मार्ग असेल किंवा मग चेंबूरकडून दादर आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी जाणारा रस्ता असेल, या दोन्ही रस्त्यांवरची वाहतूक सध्या सुरळीतपणे चालू आहे। मात्र वेग नक्कीच मंदावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपण तर या ठिकाणी बघितलं अतिशय सखल भाग आहे आणि याच भागामध्ये आपण पाहत आहोत की पाणी साचायला सुरुवात झालेलं आहे। अनेक बाहेरच्या गाड्या असतील किंवा सकाळची वेळ आहे तर कामावर जाणारे कर्मचारी असतील, या सगळ्यामुळे आपण पाहतो आहोत की सकाळच्या वेळी या संपूर्ण भागामध्ये मोठी खरं तर वाहतूक असते आणि आता आपण पाहिलं तर पहाटेपासून जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळे या भागामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी जेवढं पाणी साचलेलं आहे त्या पाण्यामधून गाड्या काढणं खरं अवघड झाल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे अनेक जे टू व्हीलर आहेत त्या या ठिकाणी आपण बघतो की सावकाश चालवण्याचा जो सल्ला आहे तो या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार त्यांना देताना पाहायला मिळतात। अर्थातच सावकाश वाहतूक करा आणि प्रवास सुखरूप करा असं हे आवाहन केलं जात आहे। धन्यवाद रुपाली, सविस्तर अपडेट आपण दिली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।